नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा 10th स्टँडर्डचा मॅथ त्यातला लेसन आहे क्वाड्रेटिक इक्वेशन प्रॅक्टिस सेट 2.1. पहिला क्वेश्चन बघा, राईट एनी टू क्वाड्रेटिक इक्वेशन. तुम्हाला दोन क्वाड्रेटिक इक्वेशन पाहिजे, लक्षात घ्या. पण त्याच्यापूर्वी आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्मॅट माहिती असणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, तो फॉर्मॅट काय आहे आपल्याकडं, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. हा क्वाड्रेटिक इक्वेशनचा आपल्याकडे हा फॉर्म असतो. बघा, आता याच फॉर्म मध्ये तुम्ही कोणते पण दोन इक्वेशन तयार करा, कुठले पण नंबर घ्या. बघा, मी अशा पद्धतीने कुठला एक नंबर घेतला, त्याच्यापासून बघा मी एक पहिलं क्वाड्रेटिक इक्वेशन बनवलेलं आहे 2x स्क्वेअर प्लस bx प्लस c. अजून आपण सेकंड एक्झाम्पल घ्या, कुठला पण तुमच्या आवडीचा कोणताही नंबर घ्या. मी इथे घेतला -3x स्क्वेअर प्लस 4x मायनस 2 इज इक्वल टू 0. फक्त फॉर्म कोणता पाहिजे आपल्याला, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ह्याच फॉर्म मध्ये आपल्याला पाहिजे तरच ते क्वाड्रेटिक इक्वेशन म्हटलं जाईल. बघा, सेकंड क्वेश्चन, डिसाइड वेदर द फॉलोइंग इक्वेशन्स इज क्वाड्रेटिक इक्वेशन आर नॉट. बघा, खालील पैकी हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे किंवा नाही हे आपल्याला इथं सांगायचंय. बघा, इथं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. बघा, हा फॉर्म या फॉर्म मध्ये दिसतो. बघा, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या फॉर्म मध्ये आहे. म्हणून तुमचं हे गिवन इक्वेशन जे आहे ते क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. म्हणून लिहिताना इथे लिहायचं इट इज क्वाड्रेटिक इक्वेशन. बघा, या ठिकाणी बघा, y स्क्वेअर इज इक्वल टू 5y मायनस 10 आहे. तर याला सुद्धा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या फॉर्म मध्ये करा. म्हणजे y स्क्वेअर मायनस 5y प्लस 10 इज इक्वल टू 0. बघा, मी इकडं राईट साईडला इज इक्वल टूच्या राईट साईडला प्लस 5 होता, त्याला मी लेफ्ट साईडला घेतल्यामुळे तो आला -5y. राईट साईडला बघा -10 आहे, त्याला लेफ्ट साईडला आपण घेताना तो केला +10. म्हणजे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. पुन्हा आपल्याला तो फॉर्म मिळतोय. याचा अर्थ हे सुद्धा इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. इथे लिहा, देअरफॉर इट इज क्वाड्रेटिक इक्वेशन. बघा, त्यानंतर थर्ड क्वेश्चन बघा, इथे y स्क्वेअर प्लस 1/y इज इक्वल टू 2. हा जो डिवाइडचा y तो आपण काय करू, बोथ साइडला मल्टिपल करा. बोथ साइडला मल्टिपल केल्यामुळे काय झालं, हा डिवाइडचा y या y स्क्वेअरला करा. म्हणजे इथे झाला y क्यूब प्लस 1. हा डिवाइडचा y इकडे पाठवा, राईट साइडला तो गेला 2y. म्हणजे इथे बघा y क्यूब इज इक्वल टू 2y, त्याला आतमध्ये घ्या म्हणजे -2y. हा प्लस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे y क्यूब मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. बघा, इथे आपल्याला फॉर्म पाहिजे असतो ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. बट इथं काय आहे, y क्यूब आहे, त्याच्यामुळे हा फॉर्म तयार होत नाही. म्हणून इथे लिहायचं देअरफॉर इट इज नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन. बघा, y क्यूब आल्यामुळे तो क्वाड्रेटिक इक्वेशन नव्हता. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल बघा, ax प्लस 1/x इज इक्वल टू -2. या ठिकाणी सुद्धा बघा, आपण हा डिवाइडचा एक जो आहे तो आपण बोथ साइड मल्टिपल करू. बोथ साइड मल्टिपल केल्यामुळे काय होणार आहे, x जो आहे तो इथे मल्टिपलला गेला. म्हणजे इथे बघा x स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू x इंटू हा -2 म्हणजे -2x. बघा, हा x स्क्वेअर हा -2x त्याला लेफ्ट साइडला घ्या म्हणजे +2x आणि हा प्लस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये गेला. देअरफॉर इट इज क्वाड्रेटिक इक्वेशन. बघा, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c च्या फॉर्म मध्ये मिळाल्यामुळं तो क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. त्यानंतर फिफ्थ एक्झाम्पल बघा, पहिल्या ब्रॅकेट मध्ये तुम्हाला दिलेला आहे m+2 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये आपल्याकडे आहे m-5. तर आता ब्रॅकेटला आपल्याला मल्टिपल करायचंय. म्हणजे बघा, पहिल्या नंबरने पहिल्या नंबरला मल्टिपल करा, पुन्हा पहिल्या नंबरने दुसऱ्या नंबरला मल्टिपल करा, दुसऱ्या नंबरने पहिल्या नंबरला मल्टिपल करा आणि दुसऱ्या नंबरने दुसऱ्याला मल्टिपल करा. बघा, आता इथे ब्रॅकेटला आपण मल्टिपल करतोय म्हणजे हा m आहे. m ने बघा, मी या m ला मल्टिपल केलं तर m इंटू m स्क्वेअर. पुढे बघा -m इंटू 5 म्हणजे 5m. बघा, पहिल्या नंबरने मी या दोन्ही नंबरला मल्टिपल केल्याने आम्हाला काय मिळालंय, m स्क्वेअर मायनस 5m. त्यानंतर बघा, +2 ने आपल्याला या दोन नंबरला मल्टिपल करायचंय म्हणजे +2 इंटू m म्हणजे +2m
पुढे बघा मायनस दिसतोय, मायनसचं साईन दिलं आणि 2 5 आर 10 इज इक्वल टू 0. बघा इथं एम स्क्वेअर -5m + 2m म्हणजे -3m, -5 + 2 -3m हा -10 इज इक्वल टू 0. पुन्हा तुम्ही फॉर्म लक्षात घ्या, ax² + bx + c या फॉर्म मध्ये आपल्याला तो मिळतोय. म्हणून हे जे इक्वेशन आपल्याकडे आहे ते आहे क्वाड्रेटिक इक्वेशन. बघा इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. त्यानंतर 6th एक्झाम्पल बघा, m³ + 3m² - 2 इज इक्वल टू 3m³. बघा मी हा 3m³ ऍज इट इज लिहून घेतो. 3m³. इकडचे जेवढे नंबर तुम्हाला दिसत आहे या सगळ्या टर्म आपण राईट साईडला शिफ्ट करू. म्हणजे हा +2m होता, तिकडे जाताना बघा हा -m³, त्यानंतर +3m² आहे. राईट साईडला जाताना बघा -3m² हा -2 आहे. राईट साईडला जाताना तो काय आला +2 इज इक्वल टू 0. 3m³ - m³ म्हणजे हा झाला 2m³. इथे -3m² + 2 इज इक्वल टू 0. बघा आपल्याला ax² + bx + c ax² + bx + c च्या फॉर्म मध्ये मिळत नाहीये, म्हणून इट इज नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन. बघा अशा पद्धतीने क्वाड्रेटिक इक्वेशन किंवा आहे किंवा नाही हे आपण इथं आयडेंटिफाय केलं. बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ax² + bx + c इज इक्वल टू 0. बघा या फॉर्मला आपल्याला ax² + bx + c या फॉर्म मध्ये करायचंय. देन राईट द व्हॅल्यू ऑफ a b c फॉर द इक्वेशन. बघा आपण अगोदर काय करू, ax² + bx + c च्या फॉर्म मध्ये करा. बघा स्क्वेअरची टर्म राईट साईडला निगेटिव्ह मध्ये म्हणजे मायनस मध्ये, त्याला लेफ्ट साईडला घ्या म्हणजे ती टर्म होईल आपल्याकडे पॉझिटिव्ह मध्ये. म्हणजे तो झाला y² प्लस हा 2y इज इक्वल टू 10 आहे, त्याला आतमध्ये घ्या म्हणजे तो झाला -10. म्हणजे बघा ax² + bx + c इज इक्वल टू 0. बघा म्हणजे a इज इक्वल टू कोएफिशियंट इथे काहीच नाहीये म्हणजे तो असतो 1, b ची व्हॅल्यू 2 आणि c ची व्हॅल्यू -10. बघा अशा पद्धतीने आपण ax² + bx + c च्या फॉर्म मध्ये केलं आणि a b c च्या व्हॅल्यू आपण इथे फाइंड आउट केल्या. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा, ax - 1² इज इक्वल टू 2x + 3. बघा इथं a - b². आता a - b² याला सॉल्व करा. म्हणजे a - b² चा आपल्याकडे फॉर्म्युला आहे a² - 2ab + b². बघा तसं सेम कंडिशननी म्हणजे x² - 2x + 1² बघा 1 इज इक्वल टू 2x + 3. बघा त्यानंतर आपण ax² + bx + c च्या फॉर्म मध्ये करू. बघा c² ची टर्म -2x हा इज इक्वल टू 2x होता, लेफ्ट साईडला घ्या -2x इथे +1 राईट साईडला +3 आहे, लेफ्ट साईडला घ्या -3. बघा इथे म्हणजे x² -2x - 2x -4x 1 - 3 म्हणजे -2 इज इक्वल टू 0. म्हणजे a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -4. इथं a चे बघा इथं a चा कोएफिशियंट जो आहे a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -4 आणि c इज इक्वल टू -2. त्यानंतर इथे बघा थर्ड एक्झाम्पल, x² + 5x इज इक्वल टू, बघा ब्रॅकेटच्या मायनस साइन दिले आपल्याला 3 - x. म्हणजे इथं बघा x² + 5x इज इक्वल टू, बघा आपण ब्रॅकेट ओपन करून घेऊ, ब्रॅकेटवर मायनस साइन आहे तर बघा हा -3, आतलं साइन चेंज करा म्हणजे हा काय आला तो +x. बघा इथं x² + 5x, बघा इथं राईट साईडला +x आहे, लेफ्ट साईडला घ्या म्हणजे -x. इथं लक्षात घ्या राईट साईडला -3 आहे तर लेफ्ट साईडला घ्या म्हणजे +3 इज इक्वल टू 0. बघा इथं x² + 5x - x म्हणजे 4x + 3 इज इक्वल टू 0. म्हणजे ax² + bx + c इज इक्वल टू 0. म्हणजे बघा a ची व्हॅल्यू काहीच नाही म्हणजे 1 असतो, b ची व्हॅल्यू 4 आणि c ची व्हॅल्यू 3. बघा नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल मध्ये
3m स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9. बघा हा 3m स्क्वेअर राईट साइडला बघा 2m स्क्वेअर आहे, त्याला लेफ्ट साइडला घ्या म्हणजे मायनस 2m स्क्वेअर, राईट साइडला मायनस 9 आहे तो आतमध्ये घ्या म्हणजे प्लस 9 इज इक्वल टू 0. बघा इथं 3m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर म्हणजे प्लस m स्क्वेअर मध्ये बघा आपल्याला फक्त साधी जी टर्म आहे bx ची ती टर्म इथे नसल्यामुळे आपण काय करू 0m प्लस 9 इज इक्वल टू 0 म्हणजे फॉर्म बघा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 म्हणजे a ची व्हॅल्यू इथे बघा कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे 1, b ची व्हॅल्यू 0 आणि c ची व्हॅल्यू 9. त्यानंतर फिफ्थ एक्झाम्पल बघा p ने काय करायचंय आपल्याला या ब्रॅकेटला मल्टिपल करायचंय p इंटू 3 म्हणजे काय म्हणतो 3p प्लस 6p चा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 5. बघा p ने काय केलं आपण या ब्रॅकेटला मल्टिपल केलं, त्यानंतर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c च्या फॉर्म मध्ये काढा म्हणजे स्क्वेअरची टर्म अगोदर घ्या 6p स्क्वेअर प्लस 3p बघा राईट साइडला मायनस 5 आतमध्ये घ्या प्लस 5 इज इक्वल टू 0. आता ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 आणि एबीसी ची व्हॅल्यू बघा a इज इक्वल टू 6, b इज इक्वल टू 3 आणि c इज इक्वल टू 5. म्हणजे अशा पद्धतीने आपण a b c च्या व्हॅल्यू इथे फाइंड आउट केल्या. त्यानंतर लास्ट एक्झाम्पल बघा x स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 13. इथे सुद्धा लक्षात घ्या x स्क्वेअर इथे बघा bx ची टर्म असल्यामुळे त्याला आपण इथे घेऊ 0x हा मायनस 9 प्लस 13 राईट साइडला आतमध्ये घ्या तो झाला मायनस 13 इज इक्वल टू 0. इथे बघा x स्क्वेअर प्लस 0x मायनस 9 मायनस 13 म्हणजे मायनस 22 इज इक्वल टू 0. बघा इथं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. Therefore a is equal to 1, b is equal to 0 and c is equal to minus 22. बघा अशा पद्धतीने आपण a b c या व्हॅल्यू इथं आपण फाइंड आउट केल्या. बघा नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 4. डिटरमाइन वेदर द व्हॅल्यू गिवन अगेन्स्ट द क्वाड्रेटिक इक्वेशन आर रूट ऑफ द इक्वेशन. बघा तुम्हाला इथं रूट दिलेले x इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू मायनस 1 हे या गिवन इक्वेशनचे रूट्स आहे की नाही हे आपल्याला इथं फाइंड आउट करायचंय. तर लक्षात घ्या पहिला क्वेश्चन लिहा x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. बघा या कंडिशनला काय करायचं पुट x इज इक्वल टू 1. पहिला नंबर त्यांनी आपल्याला दिलेला आहे 1. तर बघा आपण इथे पुटअप करू x जिथे x दिसतोय तिथे 1 पुटअप करा प्लस 4 ब्रॅकेट 1 मायनस 5 इज इक्वल टू 0. बघा 1 चा स्क्वेअर 1, 4 1 जार 4 मायनस 5 इज इक्वल टू 0. 1 प्लस 4 5, 5 मायनस 5 0 इज इक्वल टू 0. बघा आपल्याला 0 इज इक्वल टू 0 म्हणजे 0 चा आन्सर आलं तर तो रूट असतो. Therefore x इज इक्वल टू 1 इज रूट ऑफ इक्वेशन. बघा हा काय आहे रूट ऑफ इक्वेशन आहे. त्यानंतर आपल्याला मायनस 1 व्हॅल्यू दिली आहे. बघा सेकंड आपण सॉल्व्ह करू पुन्हा पुट x इज इक्वल टू मायनस 1. बघा मायनस 1 पुन्हा या इक्वेशन मध्ये आपल्याला पुटअप करायचं आहे. बघा x ची व्हॅल्यू मायनस एक्चुअल टाकली मी मायनस 1 चा स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट मायनस 1 मायनस 5 इज इक्वल टू 0. मायनस 1 चा स्क्वेअर 1 प्लस मायनस मायनस 4 1 जार 4 मायनस 5 इज इक्वल टू 0. 1 मायनस 5 म्हणजे मायनस 3 मायनस 3 मायनस 5 मायनस 8 इज इक्वल टू 0. बघा लेफ्ट साइड आणि राईट साइड सेम येत नाहीये याचा अर्थ बघा therefore x इज इक्वल टू मायनस 1 इज नॉट रूट ऑफ इक्वेशन. बघा इतकं ते सोपं असतं. जर 0 आन्सर आलं तर तो रूट ऑफ इक्वेशन आहे, 0 आन्सर येत नसेल तर रूट ऑफ इक्वेशन नाही. सेम कंडिशनने आपल्याला सेकंड इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. बघा इक्वेशन 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0. पहिला रूट दिलेला आहे आपल्याला 2. पुट m इज इक्वल टू 2. बघा 2 ब्रॅकेट जिथे आपल्याला m दिसतोय तिथे 2 पुटअप करा म्हणजे 2 चा स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेट 2 इज इक्वल टू 0. 2 ब्रॅकेट 2 चा स्क्वेअर 4 मायनस 5 2 जार 10 इज इक्वल टू 0. 2 4 जार 8 मायनस 10 इज इक्वल टू 0. 8 मायनस 2 म्हणजे मायनस 2 इज इक्वल टू 0. बघा याचा आन्सर 0 आलेला नाहीये. याचा अर्थ therefore m इज इक्वल टू 2 इज नॉट
रूट ऑफ इक्वेशन, बघा दिलेल्या इक्वेशनचा हा रूट नाही. त्यामध्ये बघा सेकंड व्हॅल्यू आपल्याला दिली आहे, पुट m इज इक्वल टू 5/2. मग जिथे आपल्याला m दिसतोय तिथे आपण 5/2 आपल्याला पुटअप करायचा आहे. बघा 2 ब्रॅकेट m ची व्हॅल्यू 5/2 चा स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेट m ची व्हॅल्यू 5/2 इज इक्वल टू 0. बघा इथे 2 5 चा स्क्वेअर 25, 2 चा स्क्वेअर 4 मायनस 5 5 जार 25/2 इज इक्वल टू 0. बघा इथं 2 1 जार 2, 2 2 जार म्हणजे 25/2 मायनस 25/2 इज इक्वल टू 0. बघा 25/2 मायनस 25/2 म्हणजे 0 इज इक्वल टू 0. येणारे आन्सर आपलं 0 आले. देअरफॉर m इज इक्वल टू 5/2 इज रूट ऑफ इक्वेशन. बघा अशा पद्धतीने आपल्याला जे काही रूट्स दिले आहे ते इक्वेशन आहे की नाही हे आपण इथं फाइंड आउट करून दाखवलं. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 5. फाइंड k if x is equal to 3 is a root of equation kx square minus 10x plus 3 is equal to 0. बघा अगोदर इक्वेशन लिहून घ्या, kx square minus 10x plus 3 is equal to 0. बघा x ची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला दिलेली आहे 3. बघा पुट x is equal to 3 म्हणजे आपल्याला जिथे x दिसतोय तिथे आपण 3 पुटअप करायचं आहे. बघा k as it is, x चा स्क्वेअर 3 मायनस 10 ब्रॅकेट 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. 3 चा स्क्वेअर 9k मायनस 10 इंटू 3 मायनस 30 प्लस 3 इज इक्वल टू 0. बघा इथं 9k मायनस 30 प्लस 3 म्हणजे मायनस 27 इज इक्वल टू 0. 9k इज इक्वल टू, बघा लेफ्ट साइडला मायनस 27 आहे, त्याला आपण राईट साइडला घेऊ म्हणजे प्लस 27. k इज इक्वल टू 27 डिवाइड बाय 9. k इज इक्वल टू 9 3 जार 27. बघा अशा पद्धतीने आपण k ची व्हॅल्यू काढली 3. बघा सेम कंडिशन क्वेश्चन नंबर 6 मध्ये सुद्धा आपल्याला फाइंड काय करायचं आहे, k फाइंड आउट करायचा आहे. वन ऑफ द रूट इक्वेशन 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0. बघा अगोदर इक्वेशन लिहून घ्या, 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0. बघा इथं आपल्याला m ची व्हॅल्यू त्यांनी देऊन ठेवलेली आहे -7/5. बघा इथे पुट m इज इक्वल टू -7/5 आणि ती व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, k. बघा इथं 5 ब्रॅकेट m ची व्हॅल्यू -7/5 त्याचा स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट -7/5 प्लस k इज इक्वल टू 0. बघा इथं 5 ब्रॅकेट, बघा -7 चा स्क्वेअर, कोणताही निगेटिव्ह नंबर असेल त्याचा स्क्वेअर जर केला तर तो पॉझिटिव्ह असणार आहे. बघा 7 चा स्क्वेअर आहे 49, 5 चा स्क्वेअर 25 प्लस मायनस 2 इंटू 7 14 त्याला डिवाइड बाय 5 प्लस k इज इक्वल टू 0. बघा इथं 5 1 जार आणि 5 जार 49/5 मायनस 14/5 प्लस k इज इक्वल टू 0. बघा पुढे बेस कसा आपला इथं सेम आहे, तो बेस आपण एकदाच लिहू म्हणजे 49 मायनस 14 करायचा आहे म्हणजे 9 मायनस 4 5 आणि 5 मायनस 1 म्हणजे 3 प्लस k इज इक्वल टू 0. बघा 35/5 म्हणजे 5 7 जार 35 प्लस k इज इक्वल टू 0. देअरफॉर k इज इक्वल टू, बघा हा प्लस 7 आहे, राईट साइडला काढल्यानंतर तो झाला -7 म्हणजे आपण इथे व्हॅल्यू फाइंड आउट केली k ची -7. बघा अशा पद्धतीने ही एक्सरसाइज आपली इथे कंप्लीट झाली आहे.